आणि मुंबईमध्ये आज मतदान होत असताना एक मुद्दा प्रामुख्याने सगळ्यांच्या नजरेसमोर राहिला, तो म्हणजे बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईचा। सॅनिटायझरने पुसलं तर मार्करची शाई पुसली जातेय असा राज ठाकरे यांनी आयोगावर हल्लाबोल केला। शाई पुसण्याचे दावे हे निवडणूक आयोगाने मात्र फेटाळून लावले। वगळली जाते, इथली तिथे जाते, गोंधळ काय संपत नाहीये। शाई सुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते। मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या तर 4 वर्ष म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते। मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे। मैंने ये मार्कर मेरे ऊपर लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना हे गलत। माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढं सांगणं सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या ह्याच्यामध्ये की कशा प्रकारे आता इथे छबिली दासला कुठेतरी इथला एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय। म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार। सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात, परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं एवढीच फक्त इच्छा। मी निवडणूक आयोगाच्या काकांशी बोललो मगाशी, ते म्हणाले ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण, फक्त अगोदर आपण त्या बॉटल मधून घेऊनच मार्कर, आता ते डायरेक्ट हे करतो। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाहीये, तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे। म्हणजे तुम्ही इतक्या खालच्या थराला उतरलात की तुम्हाला बोगस मतदान करण्यासाठी तुम्ही इंक बदलली आणि निवडणूक आयोगाला आताशी धरताय। मला वाटतं ह्याच्यासारखं दुर्दैव नाही, ही लोकशाही नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही लोकशाहीमध्ये निवडणुका घेणार असणार तर त्यापेक्षा डिक्लेअर करा की आम्ही आमचं वाटेल ते करू, आम्ही तुम्हाला जिंकायला देणार नाही। ही कुठली पद्धत आहे? आणि त्याच्याला ज्या पद्धतीने नालायकपणे निवडणूक आयोग हे झालाय, अतिशय दुःखाची गोष्ट आहे। ज्यांना वाटतं ना शाहीवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत। ज्याला वाटत होतं शाही त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाही पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाहीये?